शिवाजी महाराज गोरे आहेत. शिवाजी महाराज लहानपणी कॅल्शियम डेफिशियन्सीमुळे माती खायचे. निश्चयाचा महामेरू बहुत जनांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. त्यावेळेला शिवाजी महाराजांनी मास हिप्नोटाईजचा विचार तिथे वापर केलेला आहे. गणपती, हयपती, नरपती, भूपती, जळपती, पुरंदर आणि शक्ती पृष्ठभागी, यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यवंत, नीतिवंत, जाणता राजा. झेंडे मिरवणं, जयघोष करणं बेंबीच्या देठापासून, हा तुमचा शिवप्रेमाचा दाखला होऊ शकत नाही. नमस्कार, स्वागत आहे आपलं आपल्या चॅनलवर काहीतरी हटके इथे. आज आपण भेटणार आहोत प्रशांत ठोसाळ सरांना, जे शिव इतिहास अभ्यासक आहेत आणि त्यांच्यावर आपण आज मनमुराद गप्पा मारणार आहोत. शिवाजी महाराज शेवटी आपले राजे आहेत, त्यांच्याबद्दल ते काय सांगतायत हे आपण नक्कीच ऐकूया आणि मंत्रमुग्ध होऊया. चला तर मग भेटूया प्रशांत सर यांना. नमस्कार. महाराजांची जवळजवळ 800 ते 900 पुस्तकं तुमच्या संग्रहित आहेत. हा संग्रहाचा ठेवा कसा जोपासलात, केलात आणि पुन्हा तेच की कसं काय सगळं जमलं? नाही, मी मगाशी जसं म्हटलं की शिवचरित्र अभ्यास करण्यासाठी पुस्तकांची, बकरींची किंवा काही नोंदींची याची गरज असतेच. त्याचा आपण अभ्यास करतो, ते वाचतो. एकदा असं झालं की आदरणीय शिवशाहीर गुरुवर्य बाबासाहेब पुरंदरे यांच्याशी संपर्क आला आणि पुढे तो अनेकदा आला. आणि त्यावेळी एका भेटीत बाबासाहेब असं म्हणाले की नेपोलियनवरती जर का 1 लाखापेक्षा जास्त पुस्तकं असतील, तर त्याच्यावरती तेवढं लिहिलं गेलं असेल, तर मग आपले छत्रपती त्या सगळ्यांपेक्षा कितीतरी पटीने श्रेष्ठ आहेत. मग छत्रपती शिवाजी महाराजांवरती जे लेखन आहे ते जास्तीत जास्त व्हायला हवं किंवा त्याचं लेखन जास्तीत जास्त जे झालेलं तर लोकांनी वाचायला हवं. मग त्या वाक्यापासून, त्यांच्या त्या संदेशापासून मी थोडीशी प्रेरणा घेतली आणि मग मनात म्हटलं की 1 लाख वर आपल्याला कितपत शक्य कल्पना नाही. पण जोपर्यंत श्वास आहे, तोपर्यंत किमान 1000 पुस्तकं तरी आपल्या संग्रहामध्ये अभ्यासपूर्ण रीतीने वाचू शकू. अशा ऋषींनी आपण ती गोळा केली पाहिजे, संग्रही ठेवली पाहिजे आणि त्याचं वाचन केलं पाहिजे. आणि मग त्या ऋषींनी गेली 25 वर्ष, 30 वर्ष हा मी जो पुस्तकांचा संग्रह आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावरचा, तो मी गोळा करतोय, त्याचं वाचन करतोय आणि त्यातून वेगवेगळे संदर्भ आपल्याला वेळोवेळी वापरता येत आहेत. तर त्याबद्दल मी नेहमी जागृत असतो. बखरींबद्दल तुम्ही म्हणजे आता उल्लेख केला, तर बखरींमध्ये शिवाजी महाराजांबद्दल काही अशी घटना किंवा असं काही संदर्भ आहे का, जो वेगळा आणि जो आतापर्यंत जास्त लोकांपर्यंत पोहोचलेला नाहीये? बखरींमध्ये त्याचं एक असं आहे की बखरी या त्यामुळे उत्तरकालीन आहेत त्या. सर्वात जी पहिली बखर लिहिली गेली आहे ती कृष्णाजी अनंत सभासद, त्यांचं आडनाव आहे हिरेपारखी. सभासद ही त्यांना मिळालेली पदवी आहे किंवा त्यांचा तो हुद्दा आहे. ते निराजीरावजी न्यायाधीश जे होते, त्यांच्या दरबारात किंवा त्यांच्या कोर्टमध्ये ते काम करायचे म्हणून त्यांना ती सभासद म्हणून त्यांना ती पदवी दिली गेलेली आहे. आणि ही राजाराम महाराजांच्या काळामध्ये 1697 साली ही पहिली बखर ती लिहिली गेली छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल. त्याला सभासद बखर म्हणून ती ओळखली जाते. आणि त्याच्यानंतर अनेक बखरी उत्तरकालीन याच्यामध्ये लिहिल्या गेल्या आहेत. 91 कलमी बखर आहे किंवा शिवदिग्विजय बखर आहे, भोसले घराण्याची छोटी बखर आणि अशा अनेक बखरी, मल्हार रामराव चिटणीसची बखर आहे. तर अशा अनेक बखरी लिहिल्या गेल्या, पण त्या सगळ्या उत्तरकालीन आहेत. म्हणजे शिवाजी महाराजांच्या निधनानंतर लिहिली गेलेली पहिली बखर असं म्हटलं की ती सभासद बखर. या बखरींमध्ये जे उल्लेख आहेत ते बहुधा असं झालेलं आहे की तेव्हा फारशा नोंदी ठेवण्याचं प्रमाण आपल्याकडे तरी नव्हतं. मोगलांकडे ज्या होत्या, त्या मोगलांकडे अचूक नोंदी ठेवल्या जायच्या रोजच्या रोज. आणि त्या तवारीख किंवा त्याला आपण ज्याला आता सध्या तारीख म्हणतो, तर तवारीख किंवा वाकिया म्हणजे जी घटना घडते त्याचं मूल्यांकन, त्याचं लिखाण ते केलं जायचं. तसं आपल्याकडे प्रमाण कमी होतं बऱ्यापैकी. तर त्याच्यामुळे हा जो सगळा प्रकार आहे हा नंतर घडला गेला. शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये ते हयात असताना त्यांच्या बालपणाच्या आधीपासून जे लिखाण केलं गेलेलं आहे ते परमानंद गोविंद नेवासकर यांनी शिवभारत म्हणून एक संस्कृत ग्रंथ श्लोकांच्या माध्यमातून त्यांनी तो लिहिला गेला. जेधे करीना आणि जेधे शकावली हे 2 अस्सल समकालीन त्याच्यासोबतची जी साधनं आहेत,
ही शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीला समांतर जाणारी आहेत. हो. हां. शिवाजी महाराजांच्या सोबत आपल्याला हं. कल्पना असेल, की अ, जेधे हे जे हो, बाजी म्हणजे जेधे आणि सगळी जी मंडळी होती, हो. कान्होजी जेधे आणि त्यांचे सुपुत्र आणि त्यांची पुढची पिढ्या. पिढ्या. तर हे सगळे शिवाजी महाराजांच्या सतत सोबत होते. तर त्यांच्या घराण्यात ज्या नोंदी झाल्यात, त्याला जेधे शकावली आणि जेधे करीना असं म्हटलं जातं, नोंदी त्या. आणि त्या नोंदींच्या माध्यमातून पण शिवचरित्रावरती खूप चांगला प्रकाश पडतो. जसं हे परमानंदांचं जे आहे शिवभारत हं, आणि जेधे शकावली आणि त्याच्यानंतर सगळ्यात जवळचं जे आपल्याला हे मिळतं, ते आहे ते सभासद बखर. याच सोबत हं. संकर्षण सकळकळे नावाचा एक जो कवी होता, तर अच्छा. त्याने एक छोटं शिवकाव्य म्हणून लिहिलेलं आहे. हो. तर त्याच्यामध्ये पण शिवाजी महाराजांच्या काही घटना किंवा त्याच्या नोंदी आहेत. थोडा तपशील तो त्यातून मिळतो. बाकी बऱ्याचशा ज्या नोंदी कदाचित आपल्या मराठी साधनांमध्ये किंवा बखरींमध्ये ज्या उपलब्ध नाहीयेत, त्या मोगल फारसी साधनांचा आधार घेऊन ज्यांचं भाषांतर बरेचदा पूर्वापार सेतुमाधवराव पगडी सरांनी केलेलं आहे आणि इतर अनेक मान्यवरांनी केलेलं आहे नंतर. तर त्याच्यातून आपल्याला त्याचा आधार मिळू शकतो. इंग्रजांच्या ज्या नोंदी आहेत, म्हणजे ईस्ट इंडिया हं. कंपनी जेव्हा भारतात आली होती आणि इथे होती, तर स्थापन तेव्हा झालं. त्यांच्या ज्या नोंदी ज्या आहेत बऱ्याचशा, तर त्या नोंदीतून आपल्याला त्यांच्या पत्रव्यवहारातून किंवा नक्की काय-काय घडलं किंवा शिवाजी महाराजांच्या उलट राज्याभिषेकाच्या वेळेला काय-काय घटना घडल्या, ह्या सभासदांनी नोंदलेल्या आहेतच. पण त्याचबरोबर इंग्रजांचा जो वकील तिकडे आला होता, हो. रिप्रेझेंटेटिव्ह हेनरी ऑक्झेंडन, तर त्याने त्याच्या ज्या मुंबई त्यांची मुंबई जी हे होती, त्यांची कंपनीची वखार करण्याचं येस. ऑफिस जे होतं, तिथं त्यांनी बॉम्बे प्रेसिडेन्सीला, तिथे त्यांनी जे काही पत्रव्यवहार करायचे डायरीमध्ये त्या नोंदी लिहून ठेवलेल्या आहेत त्यांनी हो. त्या. तर अशा जे काही पुस्तकं किंवा अशा ज्या बखरी आहेत, त्यातून आपल्याला खूप चांगल्या प्रकारच्या हे मिळतात. माहिती मिळते शिवचरित्राबद्दल. एक निकोलाव मनुची नावाचा इटालियन प्रवासी आला होता भारतामध्ये आणि तो भारतामध्ये स्थायिक झाला. म्हणजे बराच काळ तो भारतामध्ये होता. मुघलांकडे तो नोकरीला होता. मिर्झा राजा जयसिंग याने जेव्हा स्वराज्यावरती स्वारी केली होती औरंगजेबाच्या हुकुमाने हं. आणि दिलेर खान त्याच्याबरोबर सोबतीला त्या दुय्यम अधिकारी म्हणून होता. मिर्झा राजा जयसिंगच्या फौजेतनं हा निकोलाव मनुची हा स्वराज्यात आला होता. त्याची आणि शिवाजी महाराजांची समोरासमोर भेट झाली. मिर्झा राजांच्या दरबार त्यांच्या त्या तंबूमध्ये, डेऱ्यामध्ये. त्यानेही काही गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत. त्याने जे पुस्तक लिहिलं तिकडे गेलं त्याच्यामध्ये त्याचं नाव आहे स्टोरिया डो मोगोर किंवा असे होते मोगल, हं. असा तो चौबळ सरांनी त्याचा अनुवाद केलेला आहे मराठीमध्ये. त्या अनुवादातून देखील आपल्याला निकोलाव मनुचीला छत्रपती शिवाजी महाराज कसे वाटले, हे त्यातून आपल्याला कळतं. शिवाजी महाराज जेव्हा तो पुरंदरचा जो तह झाला, त्या तहानुसार शिवाजी महाराजांना आग्र्याला जायला लागलं औरंगजेबाच्या भेटीसाठी. नाईलाजास्तव का होईना त्यांना ते पाऊल उचलायला लागलं हो. स्वराज्य रक्षणासाठी. बरोबर. महाराज जेव्हा तिथे गेले, तेव्हा मिर्झा राजांचे जे मुन्शी होते, ते त्यांचे जे कारकून होते, दरबारी, जे नोंदी ठेवायचे हं. किंवा त्यांचा पत्रव्यवहार सांभाळायचे. आपण त्याला खाजगी चिटणीस म्हणूया, हां. अशा प्रकारचे. तर त्यांचा मुलगा होता रामसिंग, तेजसिंग कछवा, उदयसिंग मुन्शी, ही जी सगळी मंडळी होती त्यांच्यामध्ये बरेचदा तो आग्रा आणि स्वरामे आपल्या दक्षिणेमध्ये हं. हा तो पत्रव्यवहार चालत होता. शिवाजी महाराज जेव्हा आग्र्याला पोहोचले, तेव्हा त्यांच्या पत्रव्यवहारातून अनेक गोष्टी, की शिवाजी महाराज कसे इथपर्यंत आले, त्यांच्याबरोबर पालखी त्यांची कशी होती, अच्छा. त्यांचा ध्वज कसा होता. त्यांच्या पालखीला चांदीचे खूर आहेत आणि त्यांचे जे काही पालखीचे जे भोई होते, त्यांचे युनिफॉर्म्ड आहेत सगळे. हो. हां. त्यांचा युनिफॉर्म आहे, त्यांचा एकसारखा युनिफॉर्म आहे आणि अशा प्रकारच्या अनेक तपशील. शिवाजी महाराज गोरे आहेत. मी ते असं म्हणतो, की शिवाजी अजायब सो गोरो छे. हो. म्हणजे तो खूप आश्चर्यकारकरित्या गोरा आहे. असा त्यात स्पष्ट उल्लेख आहे. हे आपल्याला हे माहितीच सगळे जे आहेत नाहीये. त्या नोंदी, या राजस्थानी रेकॉर्ड्स म्हणून त्यांचा तो हं. पत्रव्यवहार संग्रह आहे. त्याच्यात त्या नोंदी आहेत. आणि त्याचा पण अनुवाद झालेला आहे. त्याचा मराठीमध्ये त्याच्या सगळ्या त्या नोंदी आणि मराठीत नाही, हिंदी आणि इंग्रजी असं त्याचं भाषांतर झालेलं आहे. त्यामुळे ते आपण वाचू शकतो राजस्थानी रेकॉर्ड्स हो. आणि त्यातून आपल्याला शिवाजी महाराजांबद्दल काही अजून ते गोष्टी कसे मिळतात. होते ते ते कुठे कळतं. उतरले, मग त्यांचं पुढे काय-काय झालं, तिथून ते कसे निसटले. तर या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, तर हा जेव्हा आपण बारकाईने सगळी अशी अनेक पुस्तकं वाचतो, तर त्यातून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी कळून कळतं. येतात त्याच्यामध्ये. शिवाजी महाराजांच्या इतिहासामधला अफझल खानाचा वध हं. हे खूप म्हणजे सगळ्यांसाठी रंजक म्हणा किंवा एक हुरूप देणारी किंवा
एक वेगळंच रक्त त्यावेळेला संचार होता आपल्या सगळ्या बांधवांमध्ये. तर ते तुम्ही थोडं सांगू शकाल का? अफझल खानाचा वध आहे, हा एक शिवचरित्राला फार महत्वाचा टप्पा आहे. आपण जर का शिवचरित्राचा अभ्यास केला तर लक्षात येईल, की स्वराज्यावर चालून आलेलं पहिलं मोठं संकट होतं ते. म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये चाकणचा किल्ला जेव्हा महाराजांनी लढवला, तेव्हा फतेखानाची स्वारी आली, खळद बेलसरला लढाई झाली. त्याच्यामध्ये बाजी पासलकर हा स्वराज्याचा पहिला वीर, जे शिवाजी महाराजांच्या जवळ-जवळ वडिलांच्या वयाचे होते आणि ते तारुण्याच्या आवेशामध्ये ते फतेखानावरती पुन्हा त्याच्या मागे तुटून पडले. पण दुर्दैवाने त्यात मारले गेले. तर अशा प्रकारच्या ज्या सुरुवातीच्या काही लढाया होत्या, त्या चकमकी होत्या. हं. त्याच्यानंतर स्वराज्यावरती चालून आलेलं फार मोठं संकट हे अफझल खानाच्या अच्छा. रूपाने आलं होतं. त्यावेळेला आपण जर का परिस्थिती बघितली तर सईबाई साहेब हं. म्हणजे शिवाजी महाराजांची जी महाराजांच्या. पट्टराणी होती, त्यांचा मृत्यू झाला होता. हो. शिवाजी महाराजांत तसं म्हटलं तर अत्यंत दुःखाची ती घटना त्यांच्या बाबतीत घडली होती. कारण युवराज संभाजी महाराज, हे संभाजी महाराज त्यावेळेला जेमतेम 2.25-2.5 वर्षाचे होते. अत्यंत लहान होते ते. आणि या सगळ्या दोन्हीकडनं आलेलं मग एक दुःख होतं आणि एक आणि संकट होतं. संकट होतं. हे महाराजांच्यावरती एकाच वेळेला कोसळलं होतं. स्वराज्य तेवढं सक्षम नव्हतं, की एवढ्या मोठ्या फौजेचा सामना करू शकेल. मग इथे महाराजांनी कल्पकता म्हणजे महाराजांच्या जर का आयुष्याचा किंवा त्यांच्या एकूणच कारकिर्दीचा विचार केला, तर ज्याला आपण म्हणतो, की त्यांची व्हिजनरी दृष्टी किंवा व्हिजनरी जी त्यांची हो. एक हे होती, आणि नेतृत्व त्यांचे नेतृत्व गुण खूप त्यांचे छान होते. होतं. कल्पकता त्यांच्यामध्ये जी होती, शौर्य म्हणजे जसं त्यांच्या म्हटलेलं, की शौर्य, धैर्य, चातुर्य, औदार्य हे जे संपूर्ण गुणांचा जो समुच्चय त्यांच्यामध्ये जो झालेला आहे महाराजांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये, तर तो फार महत्वाचा आहे. महाराजांनी चाणक्य नीतीमधल्या ज्या अनेक गोष्टी किंवा मग कशा प्रकारे राज्यकारभार केला पाहिजे, राज्य कसं हं. चालवलं पाहिजे, सैन्याशी तुमचं इंटरॅक्शन कसं पाहिजे, हो. रयतेशी कसं पाहिजे, तुमच्या घरच्या कुटुंबियांशी कसं पाहिजे, तुम्हाला राज्य चालवताना नानाविध गोष्टींचा तुम्हाला भान ठेवायला लागतं. मग या सगळ्या गोष्टींचा अभ्यास शिवाजी महाराजांनी कधी केला असेल, हा एक फार मोठा प्रश्न आहे. हो. त्या ह्याच्यातून त्यांनी आता जी अफझल खानाची स्वारी जी आहे, हे फार मोठं संकट त्यांनी नेतृत्व करून त्यांनी ते परतवलेलं आहे. जीवाचा धोका होता. हो. कारण राजा जर का मारला जातो, तर तर मग संपूर्ण प्रजेने चित्रच काय बदलत करायचं? होतं. शिवाजी महाराजांचं वय अतिशय लहान आहे त्या काळामध्ये. अफझल खान तसा कसलेला सेनापती होता. त्याने शिवाजी महाराजांचे मोठे बंधू जे होते सख्खे, संभाजीराजे, जे शहाजीराजांच्या बरोबर बंगलोरला हो. असायचे. तर त्यांना दगाफटक्याने त्याच्याकडनं सहाय्य न झाल्यामुळे ते मारले गेले होते कनकगिरीच्या लढाईमध्ये. पण अशा वेळेला त्यांचं जे संपूर्ण सल्लागार मंडळ होतं शिवाजी महाराजांचं. पण आपल्याला कदाचित कल्पना असेल नसेल, जेव्हा 12व्या वर्षी बंगलोरवरनं शिवाजी महाराज आणि जिजाऊसाहेब इथे आल्या, पुणे जहागिरीवरती. पुणे, चाकण, हो, हो. इंदापूर ही जी जहागीर त्यांची होती शहाजीराजांची. त्याचा तात्पुरता मोकासा शहाजीराजांनी शिवाजी महाराजांना दिला. तात्पुरता मोकासा म्हणजे अधिकार. हं. हो. ज्याला आपण पॉवर ऑफ अटर्नी अटर्नी म्हणतो. म्हणतो. तात्पुरता अधिकार तो त्यांना दिला होता आणि शिवाजी महाराज इथे त्यांच्या जहागिरीवरती तो कारभार बघायला किंवा त्या जहागिरीचं संपूर्ण त्यांचं आपल्या नेतृत्व नेतृत्व केलं. करायला ते इथे आले होते, मावळामध्ये. तर अशा ह्याच्यामध्ये शिवाजी महाराज जेव्हा अफझल खानाशी लढायला लागले, त्यांचं सैन्यबळ कमी होतं. मग त्यांनी एक केलं, की त्यांनी जो एक बेवसाऊ डोंगर होता, हं. त्या डोंगराला त्यांनी तिकडे प्रतापगड तिथे बांधून घेतला. मोरोपंत पिंगळे त्यांचे जे पंतप्रधान होते, त्यावेळेला त्यांना अष्टप्रधान मंडळ बंगलोरवरनं त्यांना शहाजीराजांनी करून दिलेलं होतं, पाठवलं त्यांच्यासोबत. हो. हां. त्यांच्यामध्ये त्यांचे सेनापती होते, त्यांचे पंतप्रधान होते. त्यांच्यावर त्यांचे बाकीचे सगळे न्यायाधीश आणि सगळी मंडळी त्याच्यावर होती आणि असं अष्टप्रधान मंडळ 12व्या वर्षी त्यांच्या जी आपल्याला सुपरिचित राजमुद्रा आहे छत्रपती शिवाजी हो. महाराजांची, ही प्रतिपतचंद्र लेखेव, त्या राजमुद्रेसह त्यानं इथे रवानगी केली होती, की जेणेकरून शहाजी राजांचं जे स्वराज्य स्थापनेचं अपुरं स्वप्न होतं, ते पूर्ण ते व्हावं. पूर्णत्वास नेण्यासाठी शिवाजी महाराजांनी संपूर्णपणे सर्वतोपरी प्रयत्न करावेत, हा त्यातून दृष्टिकोन आपल्याला बघता येतोय. शिवाजी महाराजांच्या जेव्हा लक्षात आलं, की आपलं संख्याबळ ते सैन्यबळ अपुरं आहे, मग त्यांनी युक्तीचा आधार घेतला. शक्ती जिथे तुमची कमी ठरते, तिकडे युक्ती तुमची युक्ती. कामी येते. तर मग त्यांनी प्रतापगड तिथे बांधला जो होता, त्या प्रतापगडावरती आश्रय घेतला आणि त्यांनी खानाला एकांती भेटीसाठी प्रतापगडावरती येण्याचं निमंत्रण दिलं.
तर त्यांच्या त्यावेळेला जे वकील होते किंवा त्यांचे जे खानाशी संवाद साधणारे जे हे होते वकील त्यांचा जो ते पंताजी गोपीनाथ कुलकर्णी. तर त्यांनी हे केलं खानाशी संवाद साधून, की शिवाजी महाराज तुमच्या एवढ्या बळाला, तुमच्या त्या व्यक्तिमत्त्वाला कारण घाबरले. खान तसा भव्य-दिव्य हो. धिप्पाड होता. तर ते घाबरलेले आहेत आणि ते तुम्हाला मोकळ्या मैदानात येऊन भेटायला घाबरतात. असं करून त्यांना इथे प्रतापगडावरती बोलावलं. खान आपल्या पराक्रमाच्या आणि आपल्या शक्तीच्या उन्मादात होता. आपल्या अहंकार खूप होता झालेला. सैन्यबळाच्या ताकदीवरती त्याचा विश्वास होता आपल्या आणि शिवाजी म्हणजे डोंगर का चोहा म्हणजे तसं म्हटलं तर कसपटा समान. तर हं. त्याला आपण काय सहज त्याला पकडू, त्याला सहज ठार मारू, असं त्याच्या मनात एक हे होतं आणि त्यामुळे तो गाफील होता. हं. पण शिवाजी महाराज गाफील नव्हते. शिवाजी महाराज हे कायम तिथे सक्षम आणि कायम ते सावध होते. आणि त्या ह्याच्यातून त्यांनी जे काही तिथे योजना केली, ते प्रतापगडचं युद्ध म्हणजे एक प्रकारचं मंत्रयुद्ध आहे. अनेक खलिते, अनेक पत्रव्यवहार एकमेकांशी झाले हं. आणि अखेर तो खान इकडे यायला तयार झाला अच्छा. प्रतापगडावरती. प्रतापगडावरती आल्यानंतर जे काही त्यांच्या अटी आणि ज्या शर्ती ठरल्या होत्या, त्याप्रमाणे 10 लोकं बाणाच्या टप्प्यावरती असावेत, अच्छा. दोन्ही पक्षांचे आणि एक-एक त्यांचा जो अंगरक्षक, हं. तो अंगरक्षक त्यांच्या सोबत असावा. अच्छा. अशा त्या सगळ्या त्या तह झाला होता. त्या सगळ्या अटी ठरल्या होत्या आणि त्याप्रमाणे शिवाजी महाराज आणि अफजल खानाची जी भेट झाली त्या डेऱ्यामध्ये. तो डेरा शिवाजी महाराज जाणून-बुजून उशिराने आले थोडे. अफजल खान आतमध्ये आल्यानंतर डेरा सगळा शामियाना बहर होता आणि अतिशय उत्तमरित्या त्याचे जे वर्णन आहेत, तो अतिशय उत्तमरित्या तो सजवलेला होता. सगळं तिथे त्याचं काय म्हणतो, की खानाचे डोळे दिपतील अशा प्रकारची सजावट तिकडे केली होती, जी जाणून-बुजून केलेली होती. बरं ती सजावट कोणाच्या पैशाने केली होती? तर खानाच्या फौजेमध्ये म्हणजे जेव्हा एखादी फौज निघते, एखाद्या मोहिमेवरती, तेव्हा त्याच्यामध्ये व्यापारी, उद्यमी, अ, जवाहिरे, बाजारबुणगे हे सगळे सैन्यासोबत सैन्य. असतात. हो. कारण जसं आपण म्हणतो, की त्यांचा रोजचा शिधा आहे, त्यांना हो. रोजचं जेवण खाणं आहे. मग त्यासाठी सगळ्या त्या वस्तू देणार कोण? तुमच्या प्रदेशापासून लांब गेल्यानंतर हो. तुम्हाला तिथे ती सोय पाहिजे ना. म्हणून मग ते सगळी लोकं त्यांच्याबरोबर असतात. आणि मुघलांचा सगळा बराचसा जो होता तो ऐशोआराम आणि यांचा म्हणजे रादर हे आदिलशाहीचा सरदार होता हा. तो सगळा यवनांचा. तो त्यांचा सगळा अगदी शान शौकत सगळं त्याप्रमाणे ते करत असल्यामुळे अनेक जवाहिरे पण त्यांच्याबरोबर आले होते. होते. बडे-बडे उमराव होते त्यांच्याबरोबर, मोठे-मोठे सरदार होते. आणि मग ते काही खरेदी करतील, हे करतील सगळं म्हणून त्यांनी सगळं जवाहीर आणि सगळं सोनं-नाणं बरचसं काही-काही घेतलेलं होतं. आणि अशा ह्याच्यातून त्यांना महाराजांनी निमंत्रण एकदा त्यांनी गडावरती दिलं अफजल खानाच्या भेटीच्या प्रायर आधी, की आम्हाला सगळं तुमचं हे खरेदी करायचं आहे. तुम्हाला कशासाठी? नाही आम्हाला अफजल खानात ते नजर करायचं आहे. हं. ते अगदी आनंदाने आले, की एक रकमी सगळं असं विकलं जातंय. जसं आपण म्हणतो, की हं. थोडं-थोडं, थोडं-थोडं कुठेतरी जाईल, काय जाईल त्याच्यापेक्षा एक रकमी सगळं विकलं जातंय. म्हटल्यानंतर त्यांनाही जो आनंद झाला आणि ते सगळं घेऊन सोनं-नाणं जे म्हणतात ना, की होतं ते घेऊन आले. महाराजांनी ते घेतलं. ते म्हणाले, "पैसे?" म्हणलं, "पैसे काय सगळं अफजल खान साहेबांचंच आहे. हुजुरांचं ते सगळं." अ, तह झाला, की की तुम्हाला पण. त्यांच्यावर सगळं पैसे त्याचे आम्ही चुकते करणार होतो त्याच्यावर. ते विकू झाले. चला हरकत नाही. सगळा माल एकदम विकला गेला. आणि तेच पैसे शिवाजी महाराजांनी तेच हिरे, तेच जे काही त्यांनी सगळं जे जवाहीर होते, त्याचा वापर करून तो शामियाना बऱ्यापैकी सजवला. तो सगळा पैसा ऑलरेडी त्यांच्याकडनं काढून घेतला आधीच. लक्षात घ्या. खूप म्हणजे युक्ती. दुसऱ्याच्या पैशानी स्वतःच्या स्वतःला सुरक्षित असलेल्या असलेलं. रणांगणामध्ये हो. शिवाजी महाराजांनी हा जो खेळलेला डाव आहे ना, हा इतिहासामधला अजरामर डाव आहे. हो. त्या तरुण वयामध्ये शिवाजी महाराजांनी जो डाव खेळला त्याच्यासारख्या कसल्या सेनापतीबरोबर हा फार महत्वाचा आहे हो. त्याच्यामध्ये. आणि हे सगळं झाल्यानंतर शिवाजी महाराजांचं सैन्य संपूर्ण कारण त्यांना तो संपूर्ण जावळीचा आणि प्रतापगडाचा परिसर परिचित होता. हो. त्याच्यामध्ये आपलं सैन्य कोण कुठे राहिलं याची सगळी योजना केलेली होती. त्याप्रमाणे ते सगळे तिथे लपलेले होते. अफजल खानाचा वध झाल्यावरती जे करणे फुंकले गेले किंवा जे इशारत दिली गेली, त्यानुसार महाराजांच्या फौजेने बेसावत जी अफजल खानाची फौज होती, कारण त्यांना कल्पनाच नव्हती, की शिवाजी महाराज अफजल खानला मारू शकेल. त्याच्यामुळे मी नेहमी सांगतो, की अनेक साधनांमध्ये उल्लेख आहेत, की महाराजांनी वाघनखांनी मारलंय. महाराजांनी छोटा एक कृपाणिका किंवा छोटी हं. तलवार त्यांनी मारलंय. जंबियाचा वार झाला. जे काही झालं त्याच्यावरती. एक नक्की आहे, की त्या भेटीमध्ये बेसावध अफजल खानाला अतिशय सावध असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी मारलं. हे त्रिकालाबाधित सत्य आहे. म्हणजे सृष्ट शक्तीनी
दुष्ट शक्तींचा तिकडे निपात केला. स्वराज्यावर आलेलं फार मोठं संकट संकट शिवाजी टाळलं. महाराजांनी स्वतःच्या हिमतीवरती आणि स्वतः आघाडीवरती राहून 1 टू 1 हो. 1 टू 1 कॉम्बॅट होता. जसं आदरणीय हं. निनादराव बेडेकर सांगतात, की ती एकांगी लढत होती. एकतर्फी लढत, समोरासमोर लढत होती. त्याच्यामध्ये शिवाजी महाराज श्रेष्ठ ठरले, ते विजयी झाले आणि स्वराज्यावर तर फार मोठं संकट शिवाजी महाराजांनी परतून लावलं. खूप सुंदर. म्हणजे ऐकताना माझ्या डोळ्यासमोर चित्र येत होतं हे सगळं, की हे असं झालं असेल. इतकं सुंदर त्याचा तुम्ही वर्णन आणि उल्लेख दोन्ही केलेला आहे. त्याच्यामध्ये अजून एकच फक्त मी थोडीशी भर घालू इच्छितो. जसं आता आपल्या त्याच्यामध्ये एक आख्यायिका आहे, हां. की शिवाजी महाराजांना भवानी भवानी देवीनी मातांनी तलवार तलवार तिला दिली. प्रत्यक्ष दिली. जेव्हा महाराजांच्या सहकाऱ्यांचं आणि सैन्याचं हं. मनोबळ जेव्हा खचलेलं होतं, त्यावेळेला शिवाजी महाराजांनी मास हिप्नोटाइजचा विचार तिथे वापर केलेला आहे. अच्छा. मास हिप्नोटाइज म्हणजे काय असतं, की एक मोठा समुदाय जो आहे, त्याला तुम्ही एका विशिष्ट विचाराने प्रेरित करता, संमोहित करता आणि त्यांच्याकडनं तुम्ही एक अलौकिक कार्य घडवून घेता. अनेकदा आपण बघतो, की अनेक हो. राजकीय नेते तुम्हाला एक विशिष्ट तुम्हाला ते एक धोरण सांगतात किंवा हे सांगतात, की नाही हे व्हायलाच पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण आत्ताच्या लोकशाहीमध्ये जी जनता आहे, ती आपण त्याप्रमाणे त्यांना सहाय्य करून आपण त्यांच्या विचारांचा आपण पूर्णत्व नेण्यासाठी आपण प्रयत्न करतो. हो. तसं शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं, की आपलं सैन्याचं मनोबल खचलेलं आहे. कारण अनेक जण सांगत होते, की नाही एवढ्या मोठ्या शत्रूशी आपण लढत देऊ शकत नाही, तर आपण त्यांच्याशी तह करावा. एक जी काही त्यांच्यातली ही होती एक विचारसरणी, ती अशा प्रकारची होती. मग याच्यावरती शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं, की नाही आता आपल्याला काहीतरी याच्यात उपाय काढला पाहिजे. आणि त्यावेळेला महाराजांनी एका दिवशी सकाळी त्यांच्या सैन्याला त्यांचे जे सहकारी होते, नेतृत्व जे काही त्यांचे करणारे काही जे सहकारी होते, त्यांना बोलावलं आणि त्यांना सांगितलं, की काल रात्री साक्षात भवानी देवी माझ्या स्वप्नात आली आणि तिने मला ती तलवार दिली आणि तिने सांगितलं, की मी या तलवारीत वास करेन आणि त्या योगे या अफजल खानाचा मी निपात करेन. हे बघा, चमत्कार काही असे होत नसतात. आपण जर का रिअलिस्टिक विचार केला किंवा आपण जर का हं. वस्तुस्थितीदर्शक विचार केला, तर असे चमत्कार होत नसतात. पण हे महाराजांनी जे अस्त्र वापरलंय, हे संमोहनास्त्र आहे. मास बरोबर. हिप्नोटाइज आहे हे. आणि त्याच्यामुळे त्यांच्या ज्या सगळ्या सहकाऱ्यांना प्रचंड बळ मिळालं आणि त्याच्यामुळे त्यांच्या आता लक्षात की नाही आता आपण अफजल खान असो की अजून कोणी असू दे, आपण आपण त्याचा फडशा पाडू शकतो, आपण निपात करू शकतो. सो ही जी गोष्ट आहे, या शिवचरित्रातला अभ्यास करताना या बारकाव्यांचा आपण विचार केला पाहिजे असं माझं मत पण आहे. हे मोटिव्हेशन आहे. शेवटी हे त्यांनी मोटिव्हेशन आहे. त्यांच्या नक्कीच. सैन्याला त्यांना दिलेलं त्यांनी स्फुरण मोटिव्हेशन. दिलंय त्यांच्या सैन्याला. येस. शिवाजी महाराज स्वतः पण खूप पारंगत होते. बऱ्याचशा गोष्टींमध्ये म्हणजे मी ऐकलंय ढाल, तलवार, दांडपट्टा वगैरे. तर हे त्यांना शिकवण जी कधीपासून मिळायला लागली होती? शिवाजी महाराज पारंगत होतेच यात काही म्हणजे शंकाच नाहीये. शंकाच नाही. जर का आपण मी जसं मगाशी म्हटलं, की परमानंदांचं जे शिवभारत आहे, त्याच्यामध्ये उंबरखिंडीची एक लढाई झाली. त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचा एकही सैनिक न मारला जाता त्यांनी कार्तलब खानाचा संपूर्ण पराभव केला. त्याचे सैनिक मारले मुघलांचे आणि त्याचा जो पराभव केला. तर त्या याच्यामध्ये शिवाजी महाराज घोड्यावरती एका पांढऱ्या शुभ्र अश्वावरती कसे बसले होते. त्यांनी काय-काय आयुधं म्हणजे चिलखतापासून हो. जिरेटोपापासून, धनुष्य बाणापासून, काय-काय त्यांनी परिधान केलं होतं. याचं संपूर्ण अगदी अतिशय हो. उत्तम असं वर्णन त्या परमानंद नेवासकरांच्या त्या शिवभारतामध्ये आहे. हे वाचणं गरजेचं आहे. फक्त शिवाजी महाराज की जय, झेंडे मिरवणं, जयघोष करणं बेंबीच्या देठापासून, हा तुमचा शिवप्रेमाचा दाखला होऊ शकत नाही. त्यांच्या आयुष्यातल्या अनेक गोष्टी ज्या आहेत, अशा गोष्टी ज्या आहेत किंवा त्यांचं चरित्र जे आहे, त्याच्यामध्ये इतक्या गोष्टी सापडतात, हो. की जसं आपण म्हणतो, की समुद्रामध्ये आपण डुबकी मारतोय स्कुबा डायव्हिंग सारखी आणि आपण समुद्राचा तळ शोधताना अनेक आपल्याला काही-काही मौल्यवान हो. मोती वस्तू. मिळतात किंवा तुम्हाला काही खडे मिळतात किंवा काही गोष्टी मिळतात. तसंही शिवचरित्र आहे. त्याच्यात बुडायला पाहिजे तुम्हाला. हो. सर्वंकष तुम्हाला त्याच्यामध्ये बुडलं, तर तुम्हाला त्यातून अनेक मोती सापडतात आणि मोती आहेतच. हो. शिवचरित्र हे 52 कशी सोनं आहे. हो. आणि त्याच्यातून जर का तुम्ही त्याच्यामध्ये जर का रमला नाहीत, तर मग आयुष्याचं तुमचं काय आहे त्याच्यामध्ये? म्हणजे हे फार गरजेचं आहे त्याच्यामधनं. शिवभारतामध्ये ज्या नोंदी आहेत हं. बालपणापासून, म्हणजे त्याच्यात अनेक खूप छान-छान गोष्टी आहेत किंवा ज्या छान-छान नोंदी आहेत, ज्या आज आपल्याला हं. माहिती नाहीयेत. शिवाजी महाराज लहानपणी कॅल्शियम डेफिशियन्सी असल्यामुळे माती खायचे. हो. लहान मुलं अनेकदा जी हो. खेळतात ती माती खातात. माती खातात. कॅल्शियम असतं ते त्याच्यामध्ये
म्हणजे ते सहेतुक खातात असं नाही, पण ते असं सहजच खातात माती त्याच्यामध्ये. तर शिवाजी महाराज माती खायचे त्यामध्ये. ते गडदुर्ग, मातीचे गडदुर्ग उभे करायचे. त्यांचे जे सहकारी होते लहान लहान हं, लहानपणीचे, बालपणीचे हं. सहकारी, मग ते त्यांच्यावरती झेंडा रोवायचे. त्याला सांगायचे, की हा हा गड माझा आहे, तो गड माझा आहे आणि अशा प्रकारे. तर अशा प्रकारच्या त्या नोंदी आहे. शिवाजी महाराज हो. चेंडूफळीचा खेळ खेळायचे. शिवाजी महाराज वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज काढायचे आणि त्यांना ज्या सांभाळणाऱ्या दाई होत्या, म्हणजे हं. सेविका ज्या होत्या, त्यांना अचानक वाघाचा किंवा अशा वेगवेगळ्या आवाज काढून त्यांना दचकवायचे ते. ओह! या सगळ्या नोंदी शिवभारतामध्ये आहेत. किती सुंदर. आणि त्याच्यामध्येच नोंदी त्याच्यामध्ये दिल्यात, की शिवाजी महाराजांना कशा प्रकारचं शस्त्रास्त्रांचं, त्यांना शास्त्रांचं म्हणजे हो. पुस्तकांचं, विविध शास्त्रांचं. रामायण आणि महाभारत त्यांना जिजाऊ साहेबांनी प्रत्यक्ष त्यांच्या उदरात असताना त्यांनी ऐकवलेलं आहे. आणि म्हणून मी नेहमी सांगतो, की शिवचरित्र हे फार थोर आहे. हो. हे खूपच थोर आहे आणि त्याच्यामध्ये जसा अभिमन्यूचा आपण हे करतो महाभारतामध्ये हं. अभिमन्यूचा उल्लेख आहे, की अर्जुन सुभद्रेला चक्रव्यूह कसा म्हणजे हं. चक्रव्यूहात कसं शिरायचं हे सांगत असताना ती सुभद्रा तेव्हा जागी होती. तिच्या पोटात तो बाळ अभिमन्यू होता. तर ते गर्भधारण, गर्भसंस्कार जे आहेत त्या ह्याच्यातून आपण आपल्याला हो. आता विश्वास ठेवा न ठेवा हा प्रत्येकाचा प्रश्न आहे. पण त्या ह्याच्यातून त्या अभिमन्यूनी ते सगळं ऐकलं होतं. त्यामुळे त्याला चक्रव्यूहात शिरायची संपूर्ण कल्पना होती, की चक्रव्यूहात कसं शिरायचंय. शिरतं. बाहेर यायचं. दुर्दैवाने दुर्दैवाने जेव्हा अर्जुन सुभद्रेला चक्रव्यूहातून बाहेर कसं पडायचं सांगत होता, त्यावेळेस सुभद्रेला झोप लागली होती अरे! आणि त्या अभिमन्यूला त्याच्यामुळे चक्रव्यूहातून बाहेर कसं कसं पडायचं यायचं हे हे लक्षात नाही. समजलं नाही आणि त्याच्यामुळे जो इतिहास आहे तो इतिहास बदलला गेला. पण आमच्या शिवचरित्रामध्ये आपल्या हिंदुस्थानच्या अत्यंत एक तेजस्वी या कालखंडामध्ये 1630 ते 1680 हा जो कालखंड आहे तो हा हिंदुस्थानच्या इतिहासातला सुवर्ण कालखंड आहे. हो. ज्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं 50 वर्षांचं थोडकं आयुष्य आहे. पण त्यांनी एवढं कार्य केलेलं आहे, की ते पुढच्या 5000 वर्षापर्यंत, 50,000 वर्षापर्यंत त्या पिढ्यांना प्रेरणा देत राहील. तर त्या कालखंडामध्ये जिजाऊ साहेब जेव्हा त्या शिवाजी महाराज त्यांच्या उदरात असताना हं. रामायण, महाभारताच्या कथा त्यांना ऐकवायच्या. तेव्हा जिजाऊ साहेब आमच्या कायम जागृत होत्या हो. आणि त्याच्यामुळे शिवाजी महाराज हे तेवढेच कायम अखंड आपल्या आयुष्यात जागृत राहिलेले आहेत. ते सावध राहिलेले आहेत आणि त्याच्यामुळे ते प्रत्येक वेळेला आलेल्या संकटाचा निपात करून ते पुढे यशस्वी गेलेले आहेत. झालेले आहेत. हे फार महत्वाचं आहे. तर तुमचा पुढचा जो प्रश्न आहे, की त्यांना जाणता राजा हं. आणि हे रयतेचं राज. श्रीमंत योगी किंवा त्यांना हां, काय म्हणतात? हां. समर्थ रामदास स्वामी यांनी शिवाजी महाराजांचं जे एक यथार्थ ते वर्णन केलेलं आहे, ते निश्चयाचा महामेरू बहुत जनांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. तर हो. हे जे काव्य आहे, त्या काव्यातून आहे. हे काव्य अनन्यसाधारण असं काव्य आहे. एक त्यांनी दुसरं त्यांचं पत्र जे आहे, ते संभाजी महाराजांना शिवनिधनानंतर लिहिलेलं आहे, की तुमच्या पित्याची महती काय होती, कीर्ती काय होती, त्यांचा पराक्रम काय होता, हा तुम्ही आठवा. हं. आणि त्यानुसार तुम्ही राज्य म्हणजे सांभाळा. राज्य सांभाळा, राज्य तुम्ही कारभार करा. असं त्यांनी ते उपदेशपर लिहिलंय. संभाजी महाराज, शिवाजी महाराज आता अनेकांचं याच्याबद्दल मतांतर आहेत. त्याची काही वेगवेगळी कारणंही असतील. हं. त्याच्यात मला पडायचं नाहीये. पण माझं जर का म्हणणं आहे, की जे शिवाजी महाराजांचं यथार्थ वर्णन केलेलं आहे निश्चयाचा महामेरू. हो. महामेरू म्हणजे अक्षरशः तो इथे म्हटलं तर रायगड आणि तिथे म्हटलं तर तो एव्हरेस्ट. इतक्या उंचीचा तो उंचीचा. महामेरू आहे. मेरू पर्वत आहे तो. निश्चयाचा महामेरू. शिवाजी महाराजांनी एक गोष्ट मनाशी घेतली, की ती की ते पूर्णत्वाला करायचंच. जाणारच. शहाजी राजांचं आणि जिजाऊ साहेबांचं जे स्वप्न होतं, स्वतंत्र हिंदू राज्याचं, ते ते त्यांनी त्यांनी पूर्ण पूर्ण केलं. केलेलं आहे. ते महामेरू एवढंच काम आहे. भगीरथाने जी गंगा आणली पृथ्वीवरती आकाशातून, तेवढ्याच तोडीचं हे कार्य आहे, हो. की संपूर्णपणे यावनी सत्तांचा विळखा असताना स्वतंत्र हिंदू सिंहासन 350 वर्षानंतर रायगडावरती त्यांनी स्थापन केलं. हो. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, आनंदनाम संवत्सर, मंदवासरे या दिवशी हो. आणि ते वेदांच्या घोषामध्ये, अभिषेकामध्ये हो. तिथे सप्तसिंधूंचं जल तिथे आलेलं होतं आणि त्या ह्याच्यात त्यांनी जे तिथे राज्याभिषेक केला, हे फार, फार, फार मोठं कृत्य मोठं. किंवा ते कार्य शिवाजी महाराजांच्या हातून झालेलं आहे आणि हा निश्चयाचा महामेरू हे तिथे सिद्ध होतंय आपलं. जे समर्थांचे शब्द आहेत ते. आणि माझं एक स्वतःचं असं मत आहे, की गर्भसंस्कार जसा आत्ता मी उल्लेख केला. हो. निश्चयाचा महामेरू हे जे काव्य आहे, ते शिवाजी महाराजांचं
अत्यंत उत्कृष्ट आणि अतिशय उत्तम असं वर्णन त्याच्यात केलेलं आहे. गणपती, हयपती, नरपती, भूपती, जळपती, पुरंदर आणि शक्ती पृष्ठभागी. यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यवंत, हो. नीतिवंत, जाणता राजा. श्रीमंत योगी आणि जाणता राजा. हे समर्थांनी Yes. जे केलेलं आणि हे जे संपूर्ण काव्य आहे, जे आपल्या थोर गायिका लता दीदींच्या स्वरात ते आपण रेकॉर्डिंग हो. झालेलं आहे त्याचं अनेकांनी पुढे गायलेलं आहे त्यामध्ये. हे जे गीत आहे, हे आपल्या घरामध्ये रोज सकाळ संध्याकाळ एकदा तरी वाजलं पाहिजे. एकदा तरी प्रत्येकाने ऐकलं पाहिजे. हो. पुढची पिढी जर का तुमची तेजस्वी आणि चारित्र्यवान व्हायची असेल, तर हे जे काव्य आहे, ते वाचलंच हे पाहिजे. लोकांच्या त्या तुमच्या घरातल्या प्रत्येकाच्या कानावर पडणं गरजेचं आहे. पुढच्या पिढीपर्यंत हा वारसा गेला पाहिजे. जी तुमच्या घरामध्ये गर्भवती असेल, स्त्री असेल, तिच्या कानापर्यंत हे काव्य झालं, तर तो जो उदरी जो त्यांचा अंश असेल, तो नक्कीच शिवाजी महाराजांका इतका तेजस्वी निघेल. बरोबर आहे. तर हे माझा स्वतःचा विश्वास आहे त्याच्याबद्दल. बरं. आणि अशा याच्यातून जे रामदास स्वामींनी त्यांना जे म्हटलेलं आहे, की श्रीमंत योगी हे दोन्ही परस्पर विरोधी शब्द आहेत. हो. श्रीमंत आहे, तो योगी वृत्तीचा नसतो आणि बरोबर जो आहे. योगी आहे, ते श्रीमंत त्याच्याकडे नसतात. श्रीमंती नसते पैशाची. आणि अशा रीतीने हे दोन्ही परस्पर विरोधी शब्द हं. त्यांची जी त्यांना आपण जोड शब्द म्हणू, ती योजना का केली असावी? कारण महाराज हे दानधर्माच्या बाबतीमध्ये, हे रयतेच्या हो. बाबतीमध्ये, हे लोकांच्या हिताच्या बाबतीमध्ये प्रचंड श्रीमंत होते होते. मनाने. खूप होते. एवढी संपत्ती त्यांच्याकडे आलेली आहे. पण त्यांची वृत्ती जी आहे किंवा त्यांची वागणूक आहे, ती एका योग्यासारखी आहे, एका साधकासारखी आहे. जसं मी आता अनेकदा सांगतो, की त्यांच्या ऋषींनी राज्याभिषेक जो झाला, जे अ, हिंदुस्थानच्या इतिहासातील त्याला एकमेव सुवर्णदिन आपण म्हणू शकतो. हो. तो राज्याभिषेकासारखा दिन जो आहे, त्या राज्याभिषेकाच्या दिवसाकडे देखील शिवाजी महाराजांनी कधी माझं साध्य, आयुष्याचं साध्य म्हणून त्यांनी बघितलेलं नाही. तर ते साधन म्हणून बघितलेलं, लोकहिताचं साधन, लोकसेवेचं साधन म्हणून बघितलेलं आहे त्याच्याकडे. हे फार महत्वाचं आहे आणि म्हणून ते योगी वृत्तीचे आहेत. कारण राज्याभिषेकाच्या 2.5 महिने आधी हे स्वतःच्या सैन्याची पाहणी करायला, कारण त्यांचे सरसेनापती मारले गेले होते. 24 फेब्रुवारी 1674 ला त्यांचे सरसेनापती जे होते प्रतापराव गुजर, हं. कडतोजी प्रतापराव गुजर त्यांची पदवी आहे प्रताप. तर ते मारले गेले होते बलोलखानाच्या बरोबर युद्ध करताना. आणि त्यावेळेला आता आपल्या सैन्याचा बांध कसा सावरला जातो, म्हणजे सैन्य आपलं एकसंध कसं राहते, हो. हे बघण्यासाठी महाराज चिपळूणजवळ दळवटणे गाव आहे, तिथे त्यांची छावणी पडली होती. 2.5 महिने आधी हा राजा तिथे ती सैन्याची छावणीची पाहणी करायला गेलेला आहे. आमच्या घरात जर का एखादा काहीतरी कार्य असलं, मंगल कार्य, लग्न कार्य, तर आम्ही वर्ष 2 वर्ष नुसते आनंदात नाचत असतो. हो. आम्हाला हे खरेदी करायचंय, आम्हाला ते खरेदी करायचंय, आम्हाला साड्या घ्यायच्यात, आम्हाला कपडे शिवायचेत, आम्हाला दागिने करायचेत, आम्हाला अजून काही हो, भेटवस्तू हो. कोणाला द्यायच्यात त्याची खरेदी करायची आहे. हा राजा हा निर्मोही राजा आहे. त्याच्या मनामध्ये जसं म्हटलं, की त्याचा तर राज्याभिषेक जो आहे, ते साधन आहे. ते हो. साध्य नाहीये साध्य त्यांच्यासाठी नाही. आणि म्हणून ते योगी वृत्तीचे आहेत. मला एक प्रश्न पडलेला, म्हणजे मी वाचलं होतं कुठेतरी. आता हे कितपत खरं आहे? जसं तुम्ही म्हणालात, की प्रत्येकात वेगवेगळा उल्लेख आहे. हं. तर मी म्हटलं तसं शिवाजी महाराज खूप दूरदृष्टीचे होते. तर त्यांनी जो पैसा होता, तो जनतेसाठी तर वापरलाच. पण चांगली शस्त्र म्हणजे इंग्रजांकडून म्हणजे बंदुका घेणे हे इतपत झालेलं होतं असं माझ्या ऐकव्यात किंवा वाचण्यात आहे. तर हे खरं आहे का? महाराजांची दूरदृष्टी आता जसा मी उल्लेख केलात, तो तर आहेच. आपल्याकडे पूर्वी अ, बांगडी तोफा असायच्या. हां. बांगडी तोफा म्हणजे कशा असायच्या, की ती लोखंडाची ती रिंग केली जायची आणि त्या जोडून, 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 जोडून त्याची तोफ तोफ केली जायची. तयार करायची. आता याच्यातला एक ज्याला आपण काय म्हणू, की त्याच्यातली अपूर्णता काय होती, तर त्याचा आतला जो बोअर असतो किंवा आतला जो त्याचा वर्तुळ गोलसर हां. जो भाग असतो, त्याला बोअर म्हणतात तो हं. इंग्रजीमध्ये. तर तो जो अंतर्भाग आहे त्या तोफेचा, तो अनिवन असतो किंवा असमान असतो बरं. आणि त्याच्यामुळे जी तोफेची मारगिरी जी होते, ती अतिशय अचूक चांगल्या नाही होत. पद्धतीने होत नव्हती. मग शिवाजी महाराजांनी बघितलं, की इंग्रज आणि पोर्तुगीज यांच्याकडे घडीव बनावटीच्या तोफा आहेत, ओतीव तोफा आहेत. हं. डायमध्ये त्या साच्यामध्ये त्यांनी त्याच्यामध्ये त्यांचा इंटरनल बोअर जो आहे, तो तो चांगला आहे. एकसारखा आहे आणि त्यातून जी मारगिरी होते तोफांची, याला रेंज म्हणतो किंवा पल्ला म्हणतो, तो खूप चांगल्या रीतीने कळतो.
त्यामुळे शिवाजी महाराजांनी त्या तोफा त्यांच्याकडनं विकत घेतलेल्या आहेत. त्यांचे कारागीर बोलून त्यांच्याकडनं ते बनवून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. हो. ही महाराजांची दृष्टी आहे. नौदलाची स्थापना जी आहे, ती छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराजांना केली. आपण आद्य जनक म्हणतो. हो, म्हणजे आधुनिक भारताच्या नौदलाचे आद्य जनक हो, म्हणतो. कारण अनेक वर्ष आपल्याकडे नौवहनाची जी परंपरा आहे, ती खंडित झाली होती. हिंदू धर्मशास्त्रानुसार जे काही पुढे-मागे त्यांचे जे काही विचार त्यांनी मांडले होते त्या काळामध्ये, त्याच्यानुसार तुम्हाला समुद्र पर्यटन हे निषिद्ध होतं. शिवाजी महाराजांनी त्याच्यावरती मात केली. एवढा मोठा समुद्र किनाऱ्याचं रक्षण करायला तर आपल्याकडे आरमार पाहिजे. हो, ते त्यांनी स्थापन सिद्दींचं केलं. आरमार होतं, पोर्तुगीजांचं आरमार होतं, इंग्रजांचं आरमार होतं आणि या सगळ्या जर का आरमारांना जर का आपल्याला जर का त्यांचा सक्षम मुकाबला करायचा असेल, स्वतःचा आरमार असायला पाहिजे. या ऋषींनी त्यांनी महाराजांनी स्वतःचा आरमार कल्याणच्या आपल्या जवळच आहे. कल्याणचं. येस. कल्याणजवळ दुर्गाडी किल्ल्याच्या इथे दुर्गाडी त्यांनी किल्ल्याच्या त्यांनी तिथे. आरमाराची आपल्याला हो. सुरुवात केलेली आहे. तुम्ही फक्त शिवचरित्र वाचलं नाहीये, जोपासलं नाहीयेत, पण त्याचबरोबर अनेक गोष्टी त्या संग्रही आहेत त्यांच्याबद्दलच्या तुमच्याकडे. तर त्या कुठल्या आहेत त्या तुम्ही सांगाल का? छत्रपती शिवाजी महाराजांची नाणी हं. जेव्हा मी जसं सह्याद्री गड म्हणजे शिवाजी महाराजांचे गड फिरताना लक्षात आलं, की अरे, शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाला स्वतःची स्वतंत्र राजाच्या अधिकारामध्ये त्यांनी नाणी पाडली हो, होती. सोन्याची नाणी पाडली होती आणि त्यांनी तांब्याची नाणी पाडली होती. तर ही जी नाणी आहेत, तर सोन्याची नाणी त्यांची आत्ता जी आहे त्याला सुवर्ण होन म्हणतात. हो, सुवर्ण हो, नक्की. ते होन खूप दुर्मिळ आहेत आणि त्याच्यामुळे ते अप्राप्य आहेत काही प्रमाणामध्ये. कारण ते खूप मोठं त्याचं हे आहे म्हणजे मूल्य. पण त्यांची तांब्याची जी शिवराई आहे, ती तांब्याची शिवराई त्या मानाने बऱ्यापैकी आजही मिळू शकते. मग ती तांब्याची शिवराई आपण एक आपल्या संग्रहात का नसावी? मग शिवाजी महाराजांचं बघा कसं आहे, की शस्त्र जी आहेत, ती शस्त्र आपण ठामपणे सांगू शकत नाही अनलेस अँड अंटिल त्याच्यावरती किंवा तुमचं कोणाचं हो, नाव कोरलं गेलेलं आहे उल्लेख. किंवा काही त्याच्यावर लिहिलं गेलेलं आहे. पण हे शस्त्र याच राजाचं आहे किंवा या बरोबर. व्यक्तीचं आहे. नाण्यांवरती कसं असतं, की जो स्वतंत्र राजाच्या अधिकारात नाणं पाडतो, त्या स्वतःचं नाव त्याच्यावरती नाव असतं. कोरलेलं असतं. तर त्यामुळे त्यांच्या नाणी जी आहेत, ती नाणी म्हटलं, की हे आपल्याजवळ असावं. म्हणून मग मी माझे गुरुवरे जे आहेत, अप्पासाहेब परब, दादर, ज्येष्ठ नाणी संग्राहक आणि ज्येष्ठ इतिहास अभ्यासक आणि थोर इतिहास अभ्यासक आहेत ते. तर त्यांच्याकडनं मी पहिली शिवराई विकत घेतली 1996 साली हो, आणि ती माझ्या देव्हाऱ्यामध्ये आजही देवा. ती आहे. दुसरी एक शिवराई माझ्या संग्रहामध्ये जी आहे, देव्हाऱ्यामध्ये जी आहे, ती मला माझे ज्येष्ठ मित्रवर्य दिवंगत गिरीशराव जाधव हे जे एक नामवंत आद्य शस्त्रास्त्र संग्राहक आणि प्रदर्शक आपल्या महाराष्ट्रात होते आणि माझे अत्यंत कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध त्यांच्याबरोबर होते. मित्रत्वाचे संबंध होते. तर त्यांनी मला ती एक शिवराई माझ्या संग्रहाच्या सुरुवातीला त्यांनी दिली. तर हे आप्पासाहेब परब आणि गिरीशराव जाधव या 2 माझ्या त्यांना गुरुवर्यच म्हणेन मी. त्यांनी दिलेल्या 2 शिवराया माझ्या देव्हाऱ्यामध्ये मी ठेवलेल्या आहेत आजही. आणि रोज माझ्या त्या पूजनामध्ये त्यांना माझा हस्तस्पर्श होत असतो आणि त्यातून मला बाहेर पडताना घराच्या एक प्रेरणा विशिष्ट मिळते. प्रकारची ऊर्जा मला मिळते. मग म्हटलं छत्रपती संभाजी महाराज हे आपले दुसरे स्वराज्य छत्रपती होते. त्यांचं नाणं आपल्याजवळ असायला पाहिजे. छत्रपती राजाराम महाराज हे तिसरे छत्रपती हो, होते. त्यांचं नाणं असायला पाहिजे. छत्रपती थोरले शाहू महाराज हे आपले चौथे छत्रपती होते. हो, अभिषिक्त. हो. स्वराज्याचे अभिषिक्त छत्रपती. मग त्यांचं नाणं आपल्याजवळ का नसावं? आणि अशा हिशोबाने मग मी ती चारही छत्रपतींची नाणी माझ्या संग्रहात गोळा केली. मग पेशवे कालखंडामध्ये किंवा शाहू कालखंडामध्ये जेव्हा सत्तेचा लोलक किंवा ज्याला आपण पेंड्युलम म्हणतो, तो बराचसा पेशव्यांच्या हाती गेला होता. त्यांनी अनेक सर्वाधिकार ज्याला आपण म्हणू किंवा अनेक अधिकार त्यांनी पेशव्यांना दिले होते शाहू महाराजांनी. अत्यंत मोठेपणाने आणि अत्यंत हो. उदारपणे त्यांनी दिले होते. तर त्याच्यामुळे पेशव्यांनी छत्रपतींसाठी नाणी पाडली होती. पेशव्यांनी त्या अधिकारामध्ये स्वतःची नाणी कधी पाडलेली नाहीत हे आपण लक्षात घेणं फार महत्वाचं आहे. पेशव्यांनी कायम जी नाणी पाडली ती छत्रपतींसाठी पाडलेली छत्रपतींची. आहेत. त्यामुळे मग ती त्यांनी नाणी जी पाडली त्याच्यात थोडा फरक आहे. आधीची जी नाणी आहेत, हां. पहिल्या 4 छत्रपतींची आणि पेशव्यांनी छत्रपतींसाठी पाडलेली नाणी, त्यात थोडा फरक आहे. त्यांना दुधांडी शिवराई किंवा दुधांडी पैसा असं म्हणतात. अच्छा. पेशवे द्विजकुलोत्पन्न म्हणजे ब्राह्मण ज्ञातीतील असल्यामुळे ब्राह्मण वर्ग जो आहे, तो दुबोटी गंध आपल्या मस्तकी रेखतो किंवा तो कपाळाला लावतो. त्याच्यामुळे त्यांनी त्यांचं जे नाणं आहे, छत्रपतींची जे शाहू महाराजांनी ते पाडलं. तर त्याच्यावर त्यांनी 2 रेषा तिथे त्यांनी त्याच्यावरती छापल्या गेल्यात, की जेणेकरून हे पेशव्यांनी छत्रपतींसाठी साठी पाडलेली नाणी
एक असा ओळख एक म्हणून. अभ्यासकांचा तो निष्कर्ष आज मी निघाला आपल्यासमोर आणि लोकांसमोर मांडू इच्छितो, कारण तुम्हाला नाणी ओळखता पण आली पाहिजेत. पाहिजे. तर हा जो आहे हा उल्लेख त्यातून तुम्हाला एक नाण्यांमधलं बायफर्केशन आहे किंवा त्यातलं जे एक वेगळेपणा काय आहे, ते तुम्हाला कळू शकतं. जी यांची 4 छत्रपती नाणी त्यांची स्वतःची नावं त्याच्यावरती आहेत. श्री राजा शिव, श्री राजा शंभू, श्री राजा राम आणि श्री राजा शाहू हो. किंवा शाहू किंवा साऊ किंवा शाहू त्याच्यात अनेक आकार बदल आलेला आहे. शब्दांमध्ये तपशिलात फरक आहेत. अशी ती 4 नाणी, हे 4 छत्रपतींची आणि मागे त्यांचा हुद्दा जो होता छत्रपती, हं. तो हुद्दा त्या मागच्या ह्याच्यावर त्याच्यावरती आहे. छापलेला आहे, 4ही नाण्यांच्या ऐवजी. तर अशा प्रकारची नाणी पाडली गेली. एवढा हिंदुस्थानचा जो प्रांत आहे, जो मराठ्यांच्या आधिपत्याखाली होता. इथे मी जो हा शब्द वापरतोय मराठा हा जातीवाचक नाहीये. तर हा सर्वसमावेशक आहे. हो. जो शिवछत्रपतींच्या विचाराने, त्यांच्या हिंदुत्वाच्या विचाराने, त्यांच्या स्वराज्य संस्थापनेच्या विचाराने जो प्रेरित झाला आणि शिवाजी महाराजांच्या भगव्या झेंड्याखाली त्यांच्या विचाराखाली जो एकवटला, जो 18 पगड जातीतील लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांनी एकत्र केलं हो. आणि तो मराठा, हा तो मराठा ज्यांचं संपूर्ण तिथे हिंदुस्थानामध्ये जे साम्राज्य होतं, तर त्यांचं तिथे सत्ता होत्या. मग त्याच्यामध्ये पेशवे तुमच्या शाहू कालखंडामध्ये ग्वाल्हेरला शिंदे, हो. त्यांना आपण आता सध्या सिंधिया सिंधिया म्हणतो. म्हणतो. इंदोरला होळकर आहेत. हो, करेक्ट. बडोद्याला गायकवाड आहेत. त्यानंतर तुमचा मध्य प्रदेशमध्ये धार आणि देवास आहे, तिथे पवार आहेत. तिथे सांगली, मिरज, जमखंडी, या तासगाव या पटवर्धन. साईडला पटवर्धन आहेत. पटवर्धन. त्याच्यानंतर तुमच्या सावंतवाडीला सावंतवाडीकर सावंत भोसले आहेत. नागपूरकर भोसले आहेत. हो. त्याच्यानंतर तंजावरकर भोसले, जी शहाजी राजांची जी सावत्र त्यांच्या जिजाऊ साहेबांच्या सावत्र ज्या हे होत्या, हो. त्यांची तिथे जे ब्रांच आहे तंजावरला, ते तिकडे तंजावरकर भोसले आहेत. त्याच्यानंतर आंग्रे आहेत. हो. त्याच्यानंतर तुमचं मुधोळ आणि हो. कर्नाटकातील गुत्ती याचे घोरपडे घराणं आहे. हो. या सगळ्या घराण्यांनी नाणी पाडलेली आहेत आणि त्याचबरोबर आपल्याला माहिती असेल किंवा माहिती नसेल, पण मराठ्यांच्या संपूर्ण हिंदुस्थानामध्ये त्या काळामध्ये जवळ-जवळ 120 च्या आसपास टांगसाळी होत्या. हो. टांगसाळी म्हणजे मिंट्स आणि हं. मिंट्स म्हणजे जिथे नाणी पाडली जातात ती जागा. जागा. हो. हा इतका अभिमानाचा हा जो तपशील आहे, हो. हा आपल्याला माहिती असलाच पाहिजे. आम्ही म्हणतो, की आम्ही जेव्हा मराठी आहोत, शिवछत्रपतींचे मराठी आहोत, तेव्हा हा अभिमानाचा तपशील जो आहे, हा आपल्याला माहिती असला पाहिजे. माहिती हा असलं आपल्या पाहिजे. पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे. येस. हे फार महत्वाचं आहे. आणि ही जी नाणी सगळी आहेत, या विविध शासकांची, मराठा शासकांची, तर ती हं. संपूर्ण शासकांची नाणी मी माझ्या संग्रहामध्ये ठेवलेली आहे. हो. त्याचबरोबर भारतीय टपाल खातं जे आहे, तर भारतीय टपाल खातं अशी अनेक घटनांवरती किंवा व्यक्तींवरती किंवा काही इन्सिडेंट्स किंवा काही वास्तू आहेत, त्याच्यावरती ते वेगवेगळ्या वेळेला त्यांची कव्हर्स हं. प्रकाशित करतं. तर छत्रपती शिवाजी महाराजांवरची अशी अनेक जवळ-जवळ 1000च्या वरती हं. फर्स्ट डे कव्हर ज्याला म्हणतात किंवा प्रथम हो. दिवस आवरणं. फर्स्ट कव्हर्स. तर ती माझ्या संग्रहात मी गोळा केली. शिवाजी महाराजांचे सुमारे एक 6 ते 7,000 स्टॅम्प्स माझ्या हो. संग्रहात मी गोळा केलेत. आजच्या पिढीला तुम्ही काय सांगाल? कारण आपण जेव्हा गड किल्ले, दुर्ग बघतो महाराजांचे किंवा तत्सम कुठलेही. नाही, आजच्या पिढीला मी सांगण्याइतका काही मोठा नाही. तो अधिकार होता बाबासाहेब पुरंदरेंचा होता. तो अधिकार ज्ञानराव बेडेकर सरांचा होता. तो अधिकार मेहेंदळे सरांचा होता. तो अधिकार सदाशिवराव शिवदे सरांचा होता. आता ही जी अनेक मंडळी जी इतिहास अभ्यासक आहेत आमच्या पिढीतली, त्यांच्या आधीही अनेक थोर हो. दिग्गज इतिहासकार होऊन गेलेले आहेत आपल्या महाराष्ट्र देशामध्ये. तर त्यांचा तो अधिकार होता. आत्ता देखील गुरुवारी आप्पा परब आहेत. हं. प्र.के. घाणेकर सर आहेत. पांडुरंग बलकवडे सर आहेत. ही आमच्या जे आदराची आणि आत्ता आमच्या गुरुस्थानी असलेली मंडळी आहेत, तर तो अधिकार त्यांचा आहे. मी फक्त एवढंच सांगेन, की शिवचरित्राबद्दल तुमच्या मनात जागृती पहिल्यांदा निर्माण करा. केवळ जयघोषाने हं. शिवचरित्र किंवा तुमचं शिवप्रेम हे सिद्ध होत नाही. तर शिवचरित्राचा अभ्यास करा. त्या बाबतीत तुम्ही काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह काम करा. काहीतरी चांगलं त्याच्याबद्दल तुम्ही नियोजनपूर्वक काही काम करा. तर त्यातून तुम्हाला जसं गडदुर्ग आहेत. आता गडदुर्ग अनेक आहेत ते तुमच्या आर्किओलॉजीच्या अंडर आहेत किंवा पुरातत्व खात्याच्या खायाच्या. त्यामुळे तुम्हाला तिथे इंडिव्हिज्युअली जाऊन किंवा वैयक्तिक जाऊन काही करता येत नाही. पण किमान त्या गडावरती जाऊन तुम्ही नासधूस करू नका. तुमची नावं लिहू नका. आपली ती पात्रता नाही हो. आणि स्पष्ट शब्दात सांगायचं तर आपली ती लायकी नाहीये. लायकी नाही.
शिवाजी महाराजांचे गड बांधले ते फार उदात्त विचारांनी बांधलेले आहेत. त्याच्यावरती त्यांची जी फोरसाईट मगाशी आपला एक होता की शिवाजी महाराज फोरसाईट. फोरसाईट. 350 वर्षापूर्वी रायगड जो बांधला, हिरोजी इंदुलकराच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या नेतृत्वाखाली बांधकाम स्थापत्य विभागाचे अधिकारी म्हणून. त्यांनी महाराजांच्या अनुमतीने आपलं नाव तिथे एखाद्या पायरीवरती लिहिलेलं आहे, की सेवेचे ठायी तत्पर हिरोजी हो. इंदुलकर. आणि ते कुठे लिहिलेलं आहे? तर रायगडावरती जे जगदीश्वराचा प्रासाद किंवा जगदीश्वराचं मंदिर आहे, तिथे महाराज राज्याभिषेकानंतर राजसदरेतून हत्तीवर अंबारीत बसून आणि त्या हत्तीला चालवत कोण होतं? तर सरसेनापती हंबीरराव मोहिते. आणि त्या महाराजांच्या मागे त्या अंबारीमध्ये मग त्यांच्या मस्तकी छत्र धरून पंतप्रधान मोरोपंत पिंगळे उभे होते. तर अशा ह्याच्यात महाराज जेव्हा त्या संपूर्ण तिथे त्या जगदीश्वराच्या प्रासादात हत्तीवरून गेले होते. लोकं उभे होती बाजूला, असंख्य हजारो लोकं आलेली होती. हजारो ब्राह्मण तिथे त्यांच्या अभिषेकाकरता गोळा झालेले होते. आणि हे सगळे महाराजांवरती पुष्पवृष्टी करत होते. तर फक्त आपण नुसतं तिथे डोळे बंद करून जर का तो चित्र आपण डोळ्यासमोर आणलं, तरी आपल्याला लक्षात येईल की तो काय कालखंड हो. होता. न भूतो न भविष्यती. देव दुर्लभ असा तो सोहळा होता, कोण देवानंही बघता नसेल आला. ज्या माणसाने तिथे बघितलं असेल, त्यांच्या हो. आयुष्याचं अक्षरशः काय कृतकृत्य झाले असतील याची आपण फक्त कल्पना करू शकतो. ते तर तर आहे. अशा ह्याच्यातून ते महाराज जेव्हा तिथे गेले, त्या जगदीश्वराच्या पूर्वाभिमुख तिथं दरवाजा आहे. हं. त्या पूर्वाभिमुख दरवाजातून महाराज जेव्हा प्रवेशले, तिथे तो वरती नगारखाना आहे, छोटा नगारखाना. राजा जेव्हा येतो, त्याची ती वर्दी दिली जाते. तिथे हो. नौबत झडते. तर तो नगारखाना जो आहे, तो नगारखान्यातून ती वर्दी दिली जायची, की राजा शिवछत्रपती इथे दर्शनाला किंवा त्या पूजेला येत आहेत. येत आहे. त्यामुळे मग ती तिकडे सगळी सिद्धता केलेली असायची आणि महाराज जेव्हा तिथून त्या प्रवेश करायचे, इथे त्या प्रवेश करणाऱ्या त्या पायरीवरती पायरीवर तिथे आहे. हिरोजी इंदुलकरांचं तिथे नाव लिहिलेलं आहे, की एक सेवक आपल्या धन्याच्या प्रती किती कृतज्ञता राखून असतो, किती निष्ठा राखून असतो, की तुमच्या पायाची धूळ माझ्या मस्तकी लागावी, हेच माझ्या आयुष्याचं सार्थक आहे. आणि त्या पायरीवरती लिहिलं आहे, की सेवेचे ठायी तत्पर हिरोजी इंदुलकर. तर हे आपण पुढच्या पिढीसाठी काही जतन नाही केलं, तर मग आपल्यासारखे करंटे आपणच आहोत, हो. असं मला तरी वाटतं त्याच्यामध्ये. तुम्ही आज इथे आलात, इतक्या भरभरून गप्पा केल्यात. गप्पापेक्षा मी सांगेन शिवाजी महाराजांबद्दल हे जे उल्लेख तुम्ही सांगितलेत, जे तुमच्या इतिहासामधून तुम्ही जे वाचलंय किंवा हे, ते इतकं रंजक आणि इतकं मनमोहक होतं, की असं वाटायला लागलं, की आपण नाहीये ते खूप मोठं आपण काहीतरी हुकलंय, फार मोठं काहीतरी हुकलेलं आहे. तुम्ही इथे आलात आणि आम्हाला इतकं चांगलं मार्गदर्शन केलंत. काही गोष्टींबद्दल, काही गोष्टी सांगितल्यात. त्याबद्दल मी तुमचे मनःपूर्वक आभार मानते. इथे बोलावलं त्याच्याबद्दल धन्यवाद. आणि मुळात जसं म्हटलं, की शिवचरित्र हा एक 45 मिनिटं किंवा 1 तास किंवा दीड हां. तासात हा सांगण्याचा विषय नाही. नाहीच आहे. अतिशय म्हणजे या विषयावरती आपण कितीही काळ बोलत राहिलं, तरी ते कमीच आहे. कारण शिवाजी महाराजांचे गुणच तेवढे आहेत. कारण जसं मगाशी मी एकदा म्हटलं, की संभाजी महाराजांनी रामदास स्वामींनी उपदेशर पत्र लिहिलंय. त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय, की शिवरायांचे आठवावे, जीवित तृणवत मानावे, इहलोकी परलोकी राहावे कीर्तिरूपे. शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांची सलगी देणे कैसी असे. आणि ते पुढे असं म्हणतायत, की याहुनी करावे विशेष, तरीच म्हणावे पुरुष, या उपरी आता विशेष काय लिहावे. हो. शिवाजी महाराजांना वंदन करतो. खरंच.